मदर निघा पाते बळी शिळा पाशान पायतणी होत रांगोळी पदपदे. काय अवस्था आहे? लक्ष्मण ज्यावेळेस असताना अति रागामध्ये लक्ष्मणजी निघालेले येतात आणि लक्ष्मणजी निघाल्याच्या नंतर ज्यावेळेस लक्ष्मणाजीचे पाऊल पडू लागले त्या प्रत्येक तलावर त्यावेळेस पायाखाली आलेले पर्वतासारखे मोठे दगड सुद्धा रांगोळी होऊ लागले. वृक्ष उठून पडू लागले. तर मग आता असं काय माणूस बाबा त्याच्या पायाने कसं काय होईल असं अवतारी पुरुष आहे त्याला काय करता येत नाही. अरे ज्याला या पृथ्वीचं वजन सहन होतं या ज्याला स्वतःच्या बडीवर शेषाच्या बडीवर प्रत्येक तोच शेषाचा अवतार लक्ष्मणजीला जास्त वजन झाल्यानंतर पाहतो उत्तमी करू शकतो एका क्षणामध्ये खालचं वरीवरच्या खाली टाकायची ताकद आहे त्याच्याकडे. मग वरचे दगड तर पीठ होणारच ना का होणार नाही. सगळे दगड सुद्धा पीठ होऊ लागले. तेवढा क्रोध लक्ष्मणाला आलाय. पूर्व सूचना स्वय हनुमंता सुग्रीवाचे असे सांगताय विसरला श्रीराम कार्यार्थ देऊन भक्त विषयधंदा. इकडे ही अवस्था आहे रामाची आणि लक्ष्मणाची. लक्ष्मणजीने केलेला आहे. हनुमंतीला वाटतं आकाशवाणी झाली. आकाशवाणी होत असते सांगायची गरज नाही. इकडे पूर्व कल्पना दिली कुणाला हनुमंताला. ए सुग्रीवा झालेल्या ठरल्याप्रमाणे आपले 4 महिने निघून गेले तर आपले जायचं होतं ना तिकडे. विसरलास की काय? विसर पडला तुला. विसर नाही पडला म्हणजे कार्याचा